नमस्कार, मी डॉक्टर सई। स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे किंवा मासिक पाळीशी संबंधित असे अनेक विकार बऱ्याच महिलांना असतात आणि त्या विकारामुळे खूप त्रस्त असतात। जसं की पाळी वेळेवर न येणे, पोट पाळी चालू असताना खूप वेळा दुखणे, असे क्रॅम्प्स येणे पोटामध्ये, त्याच्यानंतर मासिक पाळीमध्ये रक्तस्राव खूप जास्ती प्रमाणात होणे, तसेच आतमध्ये गर्भाशयावर सूज असणे, एंडोमेट्रियोसिस जे आहे त्याची थिकनेस कमी असणे, त्यामुळे बऱ्याच जणांना जेवढा अपेक्षित आहे तेवढा मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत नाही। कोणाला जास्ती प्रमाणात होतो, कोणाला कमी प्रमाणात होतो। तसेच लग्नानंतर PCODचा त्रास जाणवणे, लठ्ठपणामुळे PCODचा त्रास जाणवणे आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा दिवस राहण्यासाठी सुद्धा त्रास होणे किंवा प्रेग्नन्सी वेळेवर न राहणे, तर या सगळ्या समस्यांसाठी औषधोपचार घेतला जातो आणि त्यामध्ये औषधोपचार जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा आपला व्यायाम किंवा आपली दिनचर्या आणि आपण एक्सरसाइज काय करतो याचा सुद्धा भाग आहे। तर या आधीसुद्धा या सर्व समस्यांसाठी मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईल, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आज या व्हिडिओमध्ये आपण 2 आसनं बघणार आहोत की ज्याचा जास्तीत जास्त परिणाम होतो आपल्या लोअर ॲब्डोमेनवर, म्हणजेच गर्भपिशवी, त्याच्या ट्यूब्स आणि त्या ओव्हरीवर, आणि त्याच्याशी संबंधित सर्व समस्या कमी होण्यासाठी या 2 आसनांचा उपयोग होतो। तर पहिलं आसन आपण करणार आहोत ते आहे बैठक स्थितीमध्ये, आणि त्या आसनाचं नाव आहे पश्चिमोत्तानासन। हे पश्चिमोत्तानासन आपण 2 प्रकारे करणार आहोत, म्हणजे याचे 2 व्हेरिएशन आपण बघणार आहोत। तर सर्वप्रथम करूया एकपाद पश्चिमोत्तानासन। तर त्यामध्ये आधी आपले दोन्ही पाय आपण सरळ घ्यायचे, त्याच्यानंतर एक पाय फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पायाचा म्हणजे सरळ पायाच्या मांडीशी लावायचा आहे। तर हे आसन करताना आपण जो पाय फोल्ड केला आहे त्याला असं उचलायचं नाही आहे, तो पाय पूर्णपणे जमिनीशी टेकलेला, हा पाय जो आहे तो सरळ घ्यायचा आहे। श्वास घेत दोन्ही हात आपले वरती जोडायचेत, वरच्या बाजूला स्ट्रेच करायचेत आणि त्याच्यानंतर श्वास सोडत आपले हात पायाकडे, डोकं गुडघ्याकडे। या स्थितीमध्ये 15 सेकंद थांबलोय आपण। श्वास घेत दोन्ही हात पुन्हा वरती, श्वास सोडत हात खाली। तर 1 मिनिटासाठी या साईडला, म्हणजे 15 सेकंडचे जर करत असाल तर 4 राऊंड करायचे तुम्हाला। आता आपण हेच आसन दुसऱ्या बाजूनी पण करूया। पुन्हा एकदा तीच काळजी घ्यायची, हा पाय जो आपण फोल्ड केला आहे तो उचलला नाही गेला पाहिजे, हा पाय जो आहे तो अगदी सरळ असावा, असं त्याला तिरकस करायचं नाही आणि यासुद्धा पायाला उचलायचं नाही आहे। पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात वरती जोडायचे, वरच्या बाजूला हातांना स्ट्रेच करायचं आहे आणि श्वास सोडत खाली यायचं। पंधरा सेकंडसाठी आपण होल्ड केला आहे। श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत हात खाली। तर हे एक व्हेरिएशन केल्यानंतर आता पूर्ण पश्चिमोत्तानासन करण्यासाठी आपले दोन्ही पाय सरळच असतील, पाठीचा कणा सरळ आहे। श्वास घेत दोन्ही हात पुन्हा एकदा आपण वरती जोडलेत, वरच्या बाजूला हातांना स्ट्रेच करायचं आहे आणि जे पाय आहेत त्यांना न उचलता किंवा पायाची हालचाल न करता जेवढं शक्य आहे तेवढं श्वास सोडत आपण खाली जाणार आहोत। श्वास घेत वरती, श्वास सोडत हात खाली। तर हे जे
तीनही प्रकार आपण पाहिले किंवा एका पायाने दोन्ही बाजूला आणि दोन्ही पायांनी केलेलं पूर्ण पश्चिमोत्तानासन। तर हे करत असताना जर सुरुवातीला डोकं आपलं पूर्णपणे खाली गेलं नाही तर पाय उचलून डोक्याला गुडघ्याकडे टेकवायचं नाही आहे, सावकाश हळूहळू जसं जमेल तसं करायचं आहे आणि जास्तीत जास्त हळूहळू आपला प्रयत्न वाढवायचा आहे की डोकं हे जास्तीत जास्त खाली गेलं पाहिजे। तर हे करत असताना सुद्धा तुम्हाला जाणवेल की याचा पूर्ण प्रभाव जो आहे तो या भागावर म्हणजेच आपली गर्भपिशवीची जी जागा आहे तिथे पडतो आणि हळूहळू ह्या सगळ्या समस्येतून आपण मुक्त होऊ शकतो। असाच एक दुसरा जो आपल्याला आसन प्रकार बघायचा आहे तो आपण शयन स्थितीमध्ये येऊन करणार आहोत। तर त्यासाठी आधी शयन स्थितीमध्ये येऊया। तर आधी या आसनाचं नाव काय आहे ते बघूया। या आसनाचं नाव आहे ध्वजदंडासन। तर शयन स्थितीमध्ये आलो आहोत आपण। आपले दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला। सर्वप्रथम पहिल्या स्टेपमध्ये आपले पाय आपल्या शरीराजवळ घ्यायचे आहेत। त्यानंतर जास्तीत जास्त वरती यायचं आहे। वरती आल्यानंतर आता हातांचा सपोर्ट घेऊन कमरेला आपल्याला जास्तीत जास्त अजून वरती करण्याचा आधी प्रयत्न करायचा आहे। आता एक पाय आपला सरळ जसा फोल्ड केला आहे तसाच ठेवायचा। श्वास घेत एक पाय वरती। या स्थितीमध्ये 15 सेकंडसाठी होल्ड करायचा आहे। सावकाश पाय खाली। दुसरा पाय। पंधरा सेकंडसाठी होल्ड केला आहे आपण। सावकाश पाय खाली। हातांचा सपोर्ट थोडासा बाजूला करत करत अतिशय सावकाश आपल्याला पूर्ण पाठीला जमिनीवर टेकवायचं आहे। त्यानंतर आपले पाय सरळ करायचे। या दोन आसनांच्या नियमित अभ्यासाने सुद्धा तुम्ही गर्भपिशवीशी संबंधित किंवा मासिक पाळीशी संबंधित जेही काही तुमच्या समस्या असतील त्यातून तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी या आसनांची मदत होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच तुमच्यापर्यंत येईल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ हा मिस होणार नाही। धन्यवाद।